हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर तुम्ही पाहू शकता इथं आपलं मनी प्लांट जे आहे ते एकदम सुंदर आलेलं आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा मी मेंटेन कसं ठेवते याला ते एखाद्या दिवशी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि हे हॉलमध्ये ठेवल्याच्या नंतर खरंच खूप प्रसन्न वाटतं बरं का डोळ्यांना. ग्रीनरी छान दिसते आणि एकदम असं गोल तयार करून घेतलेलं आहे ना, तर खूप छान आलंय. तर आजचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, खूप छान असणार आहे. तर इथं सकाळची माझी सगळी कामं आवरली होती आणि त्यानंतर मग मी घेतले लाडू बनवायला. आता लाडू बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या सासूबाईंना जायचं होतं आता गावाला, 10-15 दिवस येऊन झाले होते. तर म्हटलं चला आता मुलांना पण होतीन आणि गावाकडे पण द्यायला होतीन, तर आमच्या मामांना आवडतात. तर मग सासूबाई मला मदत करू लागल्या लाडू बनवण्यासाठी. तर लाडूची कळी पाडून झाली, बारीक करून झाली. त्यानंतर मग मी लाडूसाठी पाक करायला ठेवला. तर इकडे लाडूचा पाक होतोय तोपर्यंत सासूबाईंना दूध पण गरम करून दिलं थोडंसं मी, कारण जेवायला थोडासा उशीर होता. तर सकाळी त्यांनी नाश्ता वगैरे केला होता. तर त्याच नंतर मग मी पाक झाल्याच्या नंतर मग कढीमध्ये पाक ओतून घेतला आणि नंतर मग पाक शोषून झाल्याच्या नंतर एक 4-5 तासांनी लाडू बांधून पण घेतले. तर इथं पाहू शकता लाडू बांधलेले आहेत. तर सासूबाईंनी लाडू बांधले, त्यांना मी पण मदत करू लागले होते. ते एकदम असे छान पेड्यासारखे लाडू आपले झाले होते. तर नंतर मग लाडू वगैरे बांधून झाल्याच्या नंतर मग थोडासा वेळ माझ्याकडे शिल्लक होता. तर मग सासूबाईंना आमच्या असं टापटीप राहायला आवडतं बरं का. तर मग त्यांना नेलपेंट मेहंदी आवडती. तर मग मी घरामध्ये कोण होता तर म्हटलं चला तुमच्या हातावरती मेहंदी काढू. तर सिद्धीने एका हातावरती मेहंदी काढली होती. त्याच्यानंतर मग मनीषा पण खाली बसायला आली होती गप्पा मारायला, कारण तिची पण मुलं शाळेत जातात ना. तर मग दिवसभर असं काही करमत नाही, एकटीच घरामध्ये असते. तर ती अधूनमधून माझ्याकडे येत असती. तर मग तिने पण मी एक हातावरती काढली आणि ती पुढून एक हातावरती सासूबाईंच्या हातावरती ती मेहंदी काढत होती. त्यानंतर मग चालल्या होत्या गप्पा गोष्टी. तर ती खरंच खूप कॉमेडी आहे बरं का. तर चला असो. त्यानंतर मग लोणकर ताईसुद्धा सासूबाई गावाला जाणार म्हणून त्यांची भेट घेण्यासाठी परत एकदा आल्या होत्या. तर त्यांच्या चालल्या होत्या गप्पा. तर मला आज बनवायच्या होत्या मासवड्या. तर मासवड्या खूप आवडतात आमच्या सासऱ्यांना आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात. तर इकडं त्यांच्या गप्पा चालल्या होत्या, छान फॅन लावला होता. तर मग मासवड्या बनवण्यासाठी मी तीळ घेतलं. तर हे तीळ आमच्या घरचंच आहे. तर निवडून वगैरे घेतलं, छान असं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये आता मला पायाची पावडर करून घ्यायची होती. कारण मासवड्या बनवण्यासाठी तीळ, शेंगदाणे सगळं साहित्य लागतं. त्यानंतर मग मी खोबरं पण खिसून घेतलं गप्पा मारत-मारत. त्यानंतर मग इथं मासवड्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे बारीक करून घेतले, तीळ बारीक करून घेतलं, मीठ घेतलं, चवीनुसार मसाला घेतला, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, लसूण घेतला आणि हे जे आपण वरचं स्टफिंग तयार करतो ना त्यासाठी लसूण, मीठ, हळद, लाल तिखट, जिरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर एवढं आपल्याला वाटून घ्यायचं या डिशमधलं आणि बेसन पीठ आणि थोडीशी कणिक टाकून छान असा याचं पारी लाटण्यासाठी हे पीठ तयार करून घ्यायचं, गोळा करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग मी लसूण आणि मीठ बारीक करून घेतलं आणि शेंगदाण्याचा कूट, तिळाचं कूट आणि कोथिंबीर मसाला होतं ना त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतला. तर याच्यामध्ये मी 2 चमचे खसखससुद्धा बारीक केलेली होती आणि वरनं 1 चमचा खोबऱ्यामध्ये टाकून दिलं होतं, पण तो व्हिडिओ घेण्याचा माझा राहून गेला. खसखस आणि खोबरं आणि लसूण महत्त्वाचं आहे या मासवड्या बनवण्यासाठी. तर एकदम छान असं हे सारण झालं होतं. तर अशा वड्या आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडतात आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या सासऱ्यांना खूप आवडतात. तर मग म्हटलं चला आता ह्या जाणार आहेत तर मग करू. तर हे सारण मिक्स करत असताना ना खोबरं शेवट टाकायचं, त्यामुळे ना सारण छान पण दिसतं आणि खोबरं आहे ना असं भारी वाटतं. तर त्याच्यानंतर मग मासवड्या बनवायला घेतल्या. तर मग मी अशा पाऱ्या लाटून देत होते आणि सासूबाई स्टफिंग त्यामध्ये भरून घेत होत्या. तर मग त्यांनी मला हे सगळं करत असताना मदत करू लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मग मी अशा पाऱ्या लाटून देत होते ना, तर त्या मासवड्या ते पारीवरती भरून मसाला रोल करून त्याच्यानंतर मग त्या अशा दाबून घेत होत्या. म्हणजे ज्यावेळेस आपण वड्या उकडतो किंवा तळतो ना, त्यावर अजिबात तो मसाला बाहेर निघत नाही. तर मासवडीची पारी अशी लाटल्यानंतर मसाला असा व्यवस्थित सगळीकडनं भरून घ्यायचा आणि हाताला थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं. त्याच्यानंतर मग असं रोल करत करत जायचं आणि त्याच्यानंतर मग कट करून घ्यायचं. तर इकडं मासवड्या तयार झाल्या होत्या ना, तर मग सासूबाई करत होत्या. तर मग कढईमध्ये पाणी ठेवले, त्यामध्ये चाळण ठेवली आणि त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी आपली चिटकत नाही. तर मग अशा वड्या 15 ते 20 मिनिटं उकडून घ्यायच्या. तर इकडं सासूबाई वड्या बनवत होत्या. तुम्ही पाहू शकता इथं सगळ्या वड्या बनवून झाल्या होत्या. तर मग उकळलेल्या वड्या ज्या आहेत तर मी पाण्याचा हात घेऊन वड्या काढून घेत होते. तर आपली एकही वडी फुटली नव्हती किंवा तुटली नव्हती, कारण छान अशा उकळलेल्या होत्या. तुम्ही पाहू शकता दोन्ही पण साईडने. आणि पाण्याचा हात घ्यायचा बरं का, नाहीतर खूप गरम असतात. तर इकडं चाललं होतं माझा वड्या उकडायचं काम, थोड्याशा राहिल्या होत्या त्या. तर इकडं हा पसारा सगळा पडला होता. तर तो आवरून घ्यायचा होता. तर आवरून घेतला आणि बंटी शाळेतून आला. तर मग त्याला युनिफॉर्ममध्ये पॅन्ट आपरी होत होती ना, त्याने ती
बदलून आणली होती. तर त्याला असं काही नवीन आणलं ना तर लय आवडतं बरं का, म्हणजे घालायला लगेच पाहिला तर तो तो घालून घेत होता. त्याच्यानंतर मग मला दुसऱ्या दिवशीच तयारी करायची होती. गवार मग मी इथं निवडत बसले, तर असा थोडासा माझ्याकडे वेळ शिल्लक असला ना तर मग मी घरामधली एक्स्ट्राची कामं जी आहेत ती त्या वेळेमध्ये करून घेत असते. तर इकडे मी गवार निवडत बसले होते, तर सिद्धी, समृद्धी आचानक चाललं होतं अभ्यास करायचं काम. तर इकडं गार्गी ना शेजारी पूनमची मुलगी, तर तिला डेंट हाऊस आणलं होतं हे, तर मग ती मला बोलवायला आली होती, मावशी चल पाहिला. तर ही तुमच्यासोबतही मी शेअर केलेलं आहे. तर फक्त 200 रुपयाला तिला मिळालेलं आहे आणि त्यातच ती खुश झालेली आहे. तर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये इकडे नक्की बघा, सांगा. बंटीचं आपल्या जेवण वगैरे झालेलं आहे, शाळेतून आल्यानंतर फ्रेश झाला. आणि इकडे बघा चाललंय त्याचं आपलं प्रोजेक्ट बनवायचं काम. काय बनवायचं बंटी? प्रोजेक्ट कशाचा? मॅथचा. मग काय लिहायचंय नेमकं त्याच्यावरती? काय केलंय ह्याच्यावर लिहायचंय, इथं उत्तर येणार, इथं उत्तर येणार आणि इथं गोल येणार परत, आणि इथं उत्तर किती येणार ते आकडा येणार, आणि इथं लावायचं प्रश्न 6+5 किती आणि 7+5 किती, मग इथं उत्तर येणार. अच्छा, किती बनवायचे असे गोल? एकच बनवायचं. आणि ते चौकोन कशाला कापलंय? कोणतं? ते पलीकडचं ते गोल बनवाय केली. होय. तर चला, बंटी छान असा प्रोजेक्ट बनवतोय. त्याचं चाललंय अभ्यासाचंच काम. इकडं सिद्धी पण पाठीमागं माझ्या अभ्यास करते. तर तुम्हाला कसा वाटला हा बंटीचा प्रोजेक्ट आणि माझं दिवसभराचं रुटीन, ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.